Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started chapter number 4 Business Services. यामधील फर्स्ट बिझनेस सर्व्हिस आपण बँकिंग हे पाहिली, त्याची मिनिंग पाहिली, त्यानंतर टाईप्स ऑफ बँक पाहिला, त्यानंतर थर्ड फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स पाहिले, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक बँकिंग सर्व्हिसेस हे पाहिले. त्यानंतर आपण सेकंड बिझनेस सर्व्हिसेस इन्शुरन्स हा सुरू केला होता, त्याची मिनिंग पाहिली आणि त्यानंतर आपण प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स हा लास्ट लेक्चरमध्ये आपण सुरू केला होता. प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स हा आपण सुरू केला होता. त्यामधील फर्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ ॲटमोस्ट गुड फेथ, परमोच्च विश्वासाचे प्रिन्सिपल, परमोच्च विश्वासाचे तत्त्व. जो कोणताही इन्शुरर आणि इन्शुअर आहे म्हणजेच विमेधारक आणि विमा करण्यात येणारी कंपनी, या दोघांमध्ये पूर्णपणे एकमेकांवरती काय असणं पाहिजे, गुड फेथ, विश्वास असला गेला पाहिजे. द इन्शुअर अँड इन्शुअर्ड मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल फॅक्ट्स क्लिअरली, कम्प्लिटली अँड करेक्टली. विमाधारक आणि विमा हमीदार येणारी कंपनीने सर्व गोष्टी स्पष्ट, पूर्ण आणि योग्यरित्या उघड केल्या पाहिजेत. हा फर्स्ट प्रिन्सिपल पाहिला. त्यानंतर सेकंड प्रिन्सिपल आहे सेकंड प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट, विमा हिताचे तत्त्व. जो कोणताही पर्सन इन्शुरन्स घेणार आहे तो इन्शुअर आणि इन्शुअर्ड कंपनी आहे. ह्या इन्शुअर्ड कंपनीचं तत्त्व हा इन्शुरेबल इंटरेस्ट, विमा हित हेच असलं गेलं पाहिजे. सपोज एक्झाम्पल तौर पर अ पर्सन हॅज इन्शुरेबल इंटरेस्ट इन हिज ओन लाईफ अँड प्रॉपर्टी. एखाद्या व्यक्तीसंदर्भात स्वतःचे लाईफ आणि प्रॉपर्टी यांचे विमाहित असते. व्यावसायिकाला, बिझनेसमॅनला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये आणि संपत्तीला चा इंटरेस्ट त्यांनी इन्शुरन्स काढलेला असतो आणि या इन्शुरन्सवरनं इन्शुरन्स कंपनी ज्या पद्धतीचा इंटरेस्ट सब्जेक्ट मॅटर आहे त्याच याच्यानुसार त्यांना इन्शुरन्स पेड करत असते. इन्शुरेबल इंटरेस्ट मीन्स सम फायनान्शियल इंटरेस्ट इन द सब्जेक्ट मॅटर. जो पॉलिसी घेताना इन्शुरन्सने जो सब्जेक्ट मॅटर दिला आहे, इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे विमाहिताचे तत्त्व म्हणजे सब्जेक्ट मॅटरमध्ये असलेले विमाधारकाचे आर्थिक हित होय. ज्याचं आर्थिक हित कशात आहे त्यावरनुसार जो इन्शुरन्स काढला आहे त्या संदर्भातील विमाहिताचे तत्त्व. त्यानंतरचा थर्ड नंबर घ्यायचा आहे आता आपल्याला प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी. इंडिमिटी, प्रिन्सिपल ऑफ इंडिमिनिटी मीन्स नुकसान भरपाईचे तत्त्व. परत एक वेळेस आपल्याला पाहायचं आहे इंडिमिनिटी मीन्स अ गॅरंटी or assurance to put the insured in same financial position in which he was indemnitely prior to the happening of the uncertain event. Indemnity means guarantee or assurance. नुकसान भरपाई म्हणजे जो कोणताही विमाधारक आहे याला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये असतो त्याच आर्थिक स्थितीत देण्याची हमी होय. इंडिमिनिटी मीन्स गॅरंटी, त्याला हमी देण्यात येते की जो जसा असेल त्याच्यासोबत जी कोणतेही अनसर्टेन इव्हेंट घडलेले आहेत, अनिश्चित घटना घडलेल्या आहेत, त्याच्या बदल्यात त्याला गॅरंटी किंवा ॲश्युरन्स, खात्री बाळगणे हे इन्शुरन्सकडनं देण्यात येतं. यानंतर
This principle is applicable to fire, marine and general insurance. हा प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इंडेमिनिटी, गॅरंटी आणि ॲश्युरन्स देण्यासंदर्भातील हे नुकसान भरपाईचं तत्त्व जे आहे ते फायर इन्शुरन्सला, मरीन इन्शुरन्सला आणि जनरल सर्वसाधारण इन्शुरन्सला लागू आहे. इट इज नॉट ॲप्लिकेबल टू लाईफ इन्शुरन्स ॲज लॉस ऑफ लाईफ कॅन नेवर बी मेजर्ड इन मॉनिटरी टर्म्स. हा जो कोणताही प्रिन्सिपल्स ऑफ इंडेमिनिटी आहे हा लाईफ इन्शुरन्सला लागू होत नाही, कारण कोणत्याही लाईफची म्हणजे जीवनहानी हे आर्थिक दृष्टिकोनातून मोजता येत नाही. कोणता एखादा पर्सन ची डेथ झाली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला पैशात करता येतं का? नाही. परंतु ते प्रॉपर्टीचं असेल, असेटचं असेल, बिझनेसचं असेल तर त्याची आपल्याला व्हॅल्यू ही पैशामध्ये मोजता येते. परंतु लाईफची कोणाच्या तरी लाईफची याची व्हॅल्यू आपल्याला पैशामध्ये मोजता येतं नाही. त्यामुळं हा प्रिन्सिपल्स ऑफ इंडेमिनिटी गॅरंटी देण्यासंदर्भातील, ॲश्युरन्स देण्यासंदर्भातील हा प्रिन्सिपल लाईफ इन्शुरन्सला लागू होत नाही. In case of death of insured, the actual sum assured is paid to the nominee of the insured. इन्शुरन्स घेणाऱ्याचा इन्शुअर्डचा मृत्यू झाल्यास त्यांनी केलेल्या नॉमिनी व्यक्तीस विम्याची रक्कम अदा केली जाते. Under this principle, the insurer agreed to compensate the insured for the actual loss suffered. या प्रिन्सिपलनुसार जो विमा हमीदार आहे म्हणजेच इन्शुररला विमाधारकास झालेल्या नुकसान भरपाई करण्यास बांधील असतो. The amount of actual compensation is limited to the amount assured or the loss whenever is less. नुकसान भरपाईची रक्कम ही जी ॲक्च्युअल विमा घेतलेला आहे किंवा लॉस झालेला आहे यापैकी जी कमी असेल इतकीच मर्यादित असते. यासाठीचं एक्झाम्पल दिलं आहे. द प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड फॉर ₹2 lakh अँड इफ द लॉस बाय फायर इज 1 lakh देन द इन्शुअर्ड कॅन क्लेम कॉम्पन्सेशन ऑफ ₹1 lakh ओनली. एक्झाम्पल सांगण्यात आलेलं आहे या प्रिन्सिपल तत्वावरनं. जर 2 लाख रुपयाची मालमत्ता ही 1 लाख रुपया एवढी विमा संरक्षित असेल आणि संपूर्ण प्रॉपर्टी ही फायरने नष्ट झाली तर 1 लाख रुपया एवढ्या भरपाईचा दावा विमाधारकास करू शकतो. यानंतरचा 4th नंबरचा प्रिन्सिपल आहे इन्शुरन्स संदर्भातील प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन. The principle is applicable to all contract of indemnity. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारासाठी लागू आहे. सर्व इंडेमिनिटीसाठी म्हणजे सर्व नुकसान भरपाईसाठी लागू आहे. ॲज पर धिस प्रिन्सिपल आफ्टर द इन्शुअर्ड is compensate for the loss due to damage of the property insured, then the right of ownership of such property passes on the insurer. This principle is applicable when the damaged property has any value after the event causing the damage. या प्रिन्सिपल्सनुसार विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई झाल्यावर अशा प्रॉपर्टीच्या
ओनर जो आहे म्हणजे जो विमा हक्कधारकाकडे विमा संस्थेकडे जातो. नुकसान झालेल्या घटनेनंतर हानी झालेल्या मालमत्तेची काही मूल्य असेल तेव्हाच हे तत्त्व, हे प्रिन्सिपल लागू होते. जर सपोज एखाद्यांनी मोटारसायकल घेतलेली आहे, टू व्हीलर घेतलेली आहे आणि ती टू व्हीलर चोरीला गेली आणि त्यानंतर त्यांनी त्या संदर्भातील इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान भरपाई मागणी केलेली आहे, परंतु नुकसान भरपाईची मागणी केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने त्याला त्याची नुकसान भरपाई दिली आणि त्यानंतर जर त्याची गाडी चोरीला गेलेली परत भेटली, अशा परिस्थितीत जो पर्सन आहे ज्याला त्याची गाडी आहे त्याला इन्शुरन्स कंपनीनं इन्शुरन्स देऊन टाकले, अशा वेळेस ती गाडी ही त्याची न राहता कोणाची होईल, ती विमा इन्शुरन्स कंपनीची होते. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन. ही पूर्णपणे ऑल कॉन्ट्रॅक्टला लागू होते आणि या प्रिन्सिपल अंतर्गत जो कोणतेही विमाधारकाचे नुकसान झाल्यावरती अशा वेळेस विमा संस्थेंनी म्हणजे विमा इन्शुरन्स कंपनी त्यांना इन्शुरन्स पेड करतो, परंतु त्यानंतर त्या इन्शुरन्स गोष्टीवरती त्याचा हक्क न राहता विमा कंपनीचा हक्क राहतो. या प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशनसाठीचं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मिस्टर ए ओन्स अ टू व्हीलर. The vehicle was stolen and subordinate Mr. A filed a complaint in local police station. Upon receiving a report from police, the insurance company compensate fully Mr. A for the loss of the vehicle. Later on, his stolen vehicle was recovered by police. In this situation, the owner of the vehicle does not have any claim over the vehicle, as he has already subordinated, that is, transferred the ownership right of the vehicle to the insurer. The insurer get every right to sell or scrap the said vehicle. तर मिस्टर ए यांच्याकडे टू व्हीलर आहे, ओनर त्या टू व्हीलरचे मालक आहेत मिस्टर ए. त्यांची व्हेकल जी आहे ती स्टोलन चोरीला गेले. त्यानंतर मिस्टर ए यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली. पोलिसांकडनं त्या संदर्भातील अहवाल मिळाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने मिस्टर ए यांना नुकसान भरपाई दिली आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर पोलिसांनी चोरी झालेले ते स्टोलन झालेलं व्हेकल ताब्यात घेतले. अशा परिस्थितीत वाहन जो मिस्टर ए आहे, मिस्टर ए हा त्या टू व्हीलरवरती कोणताही अधिकार नाही, कारण त्या टू व्हीलरचं इन्शुरन्स असल्यामुळे इन्शुरन्स कंपनीने मिस्टर एला जे कॉम्पन्सेशन आहे ते देण्यात आलेले आहे. नुकसान भरपाई दिल्यामुळे हे सदर टू व्हीलरची विक्री करण्याचा किंवा स्क्रॅप करण्याचा सर्व हक्क हा इन्शुरन्स कंपनीला असतो. ट्रान्सफर्ड द ओनरशिप राईट टू द व्हेकल टू द इन्शुरर. सर्व काही त्या टू व्हीलर संदर्भातील ओनरशिपचे अधिकार हे इन्शुररकडे म्हणजे इन्शुरर म्हणजेच इन्शुरन्स कंपनीकडे जातो. त्यामुळे ती इन्शुरन्स कंपनी सेल करू शकते ते व्हेकल किंवा स्क्रॅप करू शकते. भंगारात किंवा अथवा वाहन विक्री करण्याचा सर्व हक्क त्या इन्शुररला म्हणजे इन्शुरन्स कंपनीला असतो. त्यानंतरचा पुढचा 5th नंबरचा प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. योगदानाचे तत्व, कॉन्ट्रीब्युशन करण्याचे. This principle is applicable to all contract in indemnity where the insured has taken out more than one policy for the same risk or subject matter. हे प्रिन्सिपल
इंडिमिनिटीचं म्हणजेच नुकसान भरपाईच्या सर्व कॉन्ट्रॅक्टसाठी लागू आहे. जेथे इन्शुरन्स एक सब्जेक्ट मॅटर बाबी एकापेक्षा अधिक इन्शुरन्स घेतले जातात. एका सब्जेक्टपेक्षा द सेम रिस्क और सब्जेक्ट मॅटर वन पॉलिसी फॉर द सेम रिस्क. एका सब्जेक्ट बाबीसाठी एकापेक्षा अधिक इन्शुरन्स घेतलेले असतात. अंडर दिस प्रिन्सिपल द इन्शुअर्ड कॅन claim the compensation only to the extent of actual loss either from one insurer or all the insurers. If the one insurer pays full compensation, then that insurer can claim proportionate amount from other insurers from whom insured has taken policy. एखाद्या वेळेस इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तींनी इन्शुरन्सनी एका सब्जेक्ट मॅटरवरती एकापेक्षा जास्त अधिक इन्शुरन्स घेतलेले आहेत. या प्रिन्सिपल्सनुसार विमाधारक केवळ एकाच इन्शुरन्स कंपनीकडनं सर्व विमा नुकसान भरपाईचा दावा करू शकतो. एखाद्या विमा कंपनीने पूर्ण नुकसान भरपाई केली असेल तर इतर संस्था किंवा इतर इन्शुरन्स विमा कंपनी रकमेचा दावा करू शकते. त्यासाठीचं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. मिस सायली इन्शुरन्स हिज प्रॉपर्टी ऑफ 2,50,000 विथ 2 इन्शुरर विथ T insurance company from 1 lakh to 1/5 of the property value, and our insurance company is 1,50,000. If Miss Saily property is disclosed and the loss is worth rupees 1,20,000, the both insurance company will be contribute towards actual loss rupees 1,20,000. Thus the company T will pay rupees 48,000 and company R will pay 72,000. या दोन कंपन्यांनी काय केलं, कॉन्ट्रीब्युशन केले. त्या दोन कंपन्यांचे मिस्टर सायली यांनी इन्शुरन्स घेतलं होतं. यासाठीचं एक्झाम्पल आहे. मिस सायली यांनी आपल्या प्रॉपर्टीच्या 2 वेगवेगळ्या कंपन्यांकडनं इन्शुरन्स घेतलं होतं. त्यामधील 2,50,000ची व्हॅल्यू आहे त्याची मिस्टर सायली यांची. त्यामधील त्यांनी टी या इन्शुरन्स कंपनीकडून 1,00,000 रुपीजची आणि आर या इन्शुरन्स कंपनीकडनं 1,50,000ची इन्शुरन्स घेतली होती. जर सायली यांना 1,20,000ची प्रॉपर्टी त्यांची नष्ट झाल्यास दोन्हीही विमा कंपनीकडून नुकसान भरपाईचा आपापला वाटा देतील. दोन्हीही कंपन्या त्यांना पूर्ण न देतात त्यांनी जेवढ्या प्रमाणात इन्शुरन्स घेतलेला आहे प्रॉपर्टीच्या तेवढ्याच प्रमाणात दोन्हीही कंपन्या त्यांना कॉन्ट्रीब्यूट करून त्यांचं इन्शुरन्सवरतीचं जे कोणतंही नुकसान झालेलं आहे ते देतात. त्यावरनं टी या कंपनीनं त्यांना त्यांच्या लॉसच्या 48,000 आणि आर या कंपनीनं त्यांच्या लॉसच्या 72,000 रुपीज कंपनीकडने देण्यात येतील. अशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीने 2 किंवा मोर दॅन 1 पेक्षा सब्जेक्ट जो मॅटर आहे त्यावरनुसार पॉलिसीज घेतलेल्या असतील, वेगवेगळ्या कंपनीजकडनं इन्शुरन्स घेतलेल्या असेल तर अशा वेळेस त्यांनी ज्या प्रमाणात इन्शुरन्स घेतलेला आहे त्या प्रमाणात त्यांना कंपनीज ह्या कॉन्ट्रीब्यूट करून इन्शुरन्सची अमाऊंट पेड केली जाते. त्यानंतर पुढील 6 नंबर आणि 7 नंबरचा आपल्याला